श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. 17 मे 2026 पासून सुरू होणारा आणि 15 जून 2026 पर्यंत चालणारा अधिक महिना हा फक्त दिनदर्शिकेतील एक अतिरिक्त महिना नसून तो देवकृपा, साधना, दान, धर्म आणि आत्मशुद्धीचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते, कारण या संपूर्ण काळावर स्वतः भगवान श्री हरी विष्णूंचे अधिपत्य असते. असे मानले जाते की या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती अनेक पट पुण्य देऊन जाते, तर केलेल्या चुका आयुष्यभरात अडथळे निर्माण करू शकतात. हा महिना दर 3 वर्षांनी येतो आणि यावेळी संपूर्ण वर्ष 13 महिन्यांचे बनते. या काळात सूर्यसंक्रांती नसल्यामुळे याला मलमास असेही संबोधले जाते. पण अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे महिना जितकाच शुभ आहे तितकाच नियमबंध देखील आहे. काही लोक या काळात फक्त पूजा करतात, पण काही असे नियम आहेत जे पाळल्याशिवाय पूर्ण पुण्य लाभ मिळत नाही. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यामध्ये काय करावे, काय टाळावे, कोणते मंत्र म्हणावेत, कोणती दाने फलदायी ठरतात आणि अशा काही चुका ज्या बहुतेक लोक नकळत करतात. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची उपासना करणे अत्यंत शुभदायी मानले जाते. राम, कृष्ण, विठ्ठल आणि नारायण यांच्या प्रतिमेसमोर दररोज दीप लावून तुळस, फूल आणि नैवेद्य अर्पण करावा. अगदी काही मिनिटांची पूजा जरी केली तर तीच पुण्य सामान्य दिवसापेक्षा काहीतरी जास्त मिळतं, असे धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर भगवद्गीतेतील 15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग, याचं वाचन आणि श्रवण विशेष फलदायी मानलं जातं. हा अध्याय आत्मज्ञान देणारा मानला जातो आणि अधिक महिन्यात त्याचं पठण केल्याने पितृदोष कमी होतो अशी श्रद्धा आहे. या काळात दान धर्माला देखील खूप महत्त्व दिले जाते. अनारसे, बत्तासे, खारीक, सुपारी किंवा फळे यांचे दान 3 संख्येत करून शुभ मानले जाते. मंदिरातील पुजारी, गरजू व्यक्ती आणि सत्पात्र लोकांना हे दान देता येते. शक्य असल्यास अन्नदान, वस्त्रदान किंवा गोड पदार्थांचे दान जरूर करावे. गायीला चारा घालणे, पक्ष्यांना दाणे टाकणे आणि भुकेल्यांना जेवण देणे ही अधिक महिन्यातील सर्वात मोठे पुण्य मानले जाते. या संपूर्ण महिन्यात सात्विक जीवन जगणे आवश्यक आहे. कांदा, लसूण, मांसाहार आणि तामसिक पदार्थ टाळावेत. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. शक्य असल्यास तीर्थक्षेत्री किंवा नदी स्नान करावे आणि ते शक्य नसेल तर घरच्या स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळावे. या काळात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणे महत्त्वाचे मानले जाते.
गुरुदेव दत्त. अधिक महिन्यात नामस्मरणाला विशेष महत्व आहे. उच्चार करा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र याचा दररोज जप करावा. तुळशीच्या माळेवर 108 वेळा मंत्र जप केल्यास मन स्थिर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वेळ नसेल तरी फक्त काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करणे देखील पुण्यदायक आहे. विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त, हरिपाठ, भागवत कथा आणि भागवद्गीता यांचं वाचन किंवा श्रवण या महिन्यात विशेष फलदायी मानले जाते. घर पारायणी शक्य नसेल तर मोबाईलवर ऐकले तरी चालेल, पण श्रद्धा आणि सातत्य असणं आवश्यक आहे. अनेक जण या महिन्यात गुरुचरित्र, नवनाथ, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र, सरामृत किंवा श्रीपाद, श्री वल्लभ चरित्र यांचेही पारायण करतात. महिलांसाठी देखील अधिक महिन्यात अनेक पारंपरिक गोष्टी केल्या जातात. काही सुवासिनी 33 अनारसे आणि 33 दिव्यांचे वाण देतात. तुळशी पाशी दररोज छोटास वाण अर्पण केलं जातं. काही घरी सुवासिनींना बोलावून त्यांची ओटी भरली जाते. काही हयात असेल तर तिची ओटी भरणे अत्यंत शुभ मानले जाते. आई नसल्यास काकू, मावशी, वहिनी आणि देवी समोर ओटी ठेवली तरी चालते. अधिक महिन्यात उपासाला विशेष महत्व दिले जाते. श्री गुरुदेव दत्त. एकादशी, गुरुवार किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणताही एक दिवस निवडून उपास करता येतो. काही लोक दिवसातून एकदाच भोजन करतात, तर काही मौन व्रत पाळतात. जेवताना शांत राहणे आणि देवाचं स्मरण करणे हे देखील एक प्रकारचं व्रत मानलं जातं. काही जण या महिन्यात आवडत्या पदार्थांचा त्याग करतात. कोणी साखर सोडतं तर कोणी दूध किंवा एखादं फळ पूर्ण महिनाभर खात नाही. या काळात दीपदान, तांबूलदान, धान्यदान, गोदान किंवा तिळतांदूळ दान करणं शुभ समजलं जातं. काही लोक अखंड दिवा लावतात. काही जण भूमिशयन व्रत पाळतात, म्हणजे बेडवर न झोपता जमिनीवर चटई टाकून झोपतात. काही जण पत्रावळीवर जेवतात. या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, मनामध्ये साधेपणा आणि भक्ती निर्माण होणे. अधिक महिन्यात कठोर बोलणे, भांडण, निंदा, खोट बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे. धर्मशास्त्रानुसार या काळात केलेली वाईट कर्म पुन्हा पुण्य कमी करतात. त्यामुळे शक्य तितके शांत राहावे, क्षमा करावी आणि मन स्वच्छ ठेवावे. सत्य बोलणे हीच या महिन्यातील सर्वात मोठी पूजा मानली जाते. तसंच काही गोष्टी या महिन्यात टाळण्यास सांगितल्या जातात. विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती किंवा नवीन घराची सुरुवात अधिक महिन्यात करू नये असे मानले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, मोठ्या खरेदी करणे किंवा चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च करणे देखील टाळावे, कारण हा महिना उपासना आणि संयमाचा मानला जातो, दिखाव्याचा नाही. अनेक लोक विचार करतात की अधिक महिन्यात वाढदिवस किंवा वर्ष श्राद्ध करता येतं का? तर हो, हे विधी करता येतात. कुलदेवतेच्या दर्शनालाही जाता येतं, पण नवीन धार्मिक दीक्षा, संन्यास किंवा मोठे शुभ कार्य टाळावे असे सांगितले जाते.
या महिन्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आळस टाळणे. उद्या करू, नंतर करू असे म्हणत राहिला तर हा महिना निघून जातो. रोज थोडं का होईना पण भक्ती, जपदान, साधना जरूर करा. अगदी एक दिवा, एक तुळशीचं पान किंवा एक माळ जरी केली तरी श्रद्धेने केलेली साधना भगवान विष्णूंना प्रिय असते. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या कुलदेवी, कुलदैवत आणि पितरांची सेवा करणं देखील अत्यंत आवश्यक मानले जाते. अनेक लोक खूप पूजा करतात पण कुलाचार विसरतात, त्यामुळे अपेक्षित फळ मिळत नाही. म्हणून आपल्या कुलदेवतेचा वार असेल त्या दिवशी अभिषेक, आरती, मंत्र जप किंवा उपवास जरूर करावा. पौर्णिमेला देवीची ओटी भरावी आणि घरातील पुरुषांनी कुलदेवतांसाठी उपवास करावा असंही सांगितले जाते. मित्रांनो, अधिक महिना हा आयुष्यात वारंवार येणारा काळ नाही. त्यामुळे या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती तुमच्या जीवनाला नवीन दिशा देते. श्रद्धा, संयम, भक्ती आणि दान यांचा संगम म्हणजे अधिक मास. त्यामुळे या महिन्याचा योग्य उपयोग करा आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावर कायम राहू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.